हाय मंडळी, कसे आहात? तर तुम्ही सगळे मस्तच असणार आहेत. तर मी चला इथे एक रेसिपी करून दाखवणार आहे तुम्हाला. अतिशय सुंदर होणार आहे ही रेसिपी आणि भाजीसुद्धा एकदम चवदार होणार आहे. तर कशाची भाजी आहे? तर ही बोंबीलपासून मी भाजी बनवलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, कंटिन्यू करा. तर भाजी बघा किती छान आणि सुंदरसुद्धा दिसत आहे आणि खायलासुद्धा एकदम जबरदस्त होणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि स्किप न करता पहा. तर नमस्कार सर्वांना, यस ताई ऑफिशियल या चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर इथं मी बोंबील घेतलेले आहेत बघा. आणि आता बोंबील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि कट करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर याचा पुढचा आणि पाठीमागचा भाग काढून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहेत. तर पहा, मी अशा पद्धतीने सगळे बोंबील कापून घेतलेले आहेत. तर झालेत असे कट केलेले आहेत मी. तर याला लागणारं सामान काढूयात आपण आता. तर कोणतंही वाटण न करता आपली ही रेसिपी तयार होणार आहे. आता भाजी बनवण्यासाठी 2 कांदे, 2 टमॅटो आणि अद्रक लसूण घेतलेलं आहे मी. तर आपण आता कांदे कापून घेऊयात. तर मी एकदम बारीक कांदा कापून घेतलेला आहे पहा. तर कोणाकोणाला आवडते बोंबीलची भाजी नक्की कमेंट करून सांगा. तर प्रत्येकाला काही आवडत नाही, पण ज्यांना आवडते तर त्यांनी पूर्ण व्हिडिओ पहा आणि अशा पद्धतीने करूनसुद्धा बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल. तर मी लसूण अद्रकची पेस्ट पण करून घेतलेली आहे. टमॅटो कांदे कापून झालेले आहेत. तर आपल्याला आता बोंबील धुवून घ्यायचे आहेत. बोंबील धुयला हलगर्जीपणा अजिबात करायचा नाही आहे, कारण त्याला खडे रेती असं काही थोडंफार असतं. तर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बोंबील. तर मी 4 ते 5 पाण्याने धुवून घेतलेले आहेत बघा. एकदम स्वच्छ झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर चला आता पुढची प्रोसेस करूयात आपण. तर मी इथं कढई गरम करायला ठेवते आणि त्याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बोंबील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचेत. आता याच्यात मी 1 चमचा हळद घालून घेणार आहे आणि थोडंसं हिंगसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि मीठ पण टाकून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेणार आहेत, जेणेकरून बोंबीलचा जो वास असतो तो सगळा निघून जाणार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने, तर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर जो वास असतो तो सगळा गेलेला आहे आणि छान सुगंध सुटलेला आहे बघा. आता थोडंसं तेल टाकून घेते मी, कमी पडलं होतं, आणि छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर छान फ्राय झालेले आहेत बोंबील आपले. तर मी साईडला काढून घेते आता. आणि त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि याच्यात कांदा परतवून घ्यायचा आहे. तर कांदासुद्धा आपल्याला छान तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे न विसरता, आणि लाईकसुद्धा करायचं आहे, शेअर करायचं आहे. तर कांदा फ्राय झाला थोडासा, तर मी त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट केलेली होती ते सुद्धा घालून घेतलेले आहे
आणि परतवून घ्यायचं आहे चांगलं. त्याच्यातच आपण टोमॅटो घालून घेऊयात. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. चांगलं टोमॅटो नरम होऊस तर आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर बघू शकता कांदा टोमॅटो छान असं भाजले गेलेलं आहे. तर याच्यात आता आपण काही मसाले टाकायचे आहेत. तर मी घरगुती काळा मसाला टाकलेला आहे, गरम मसाला, धना पावडर आहे आणि हळद आहे आणि मी याच्यात चिकन मसालासुद्धा टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ बेतानेच टाकायचे कारण आपण मगाशी पण मीठ टाकलं होतं आणि आत्ता पण आपल्याला चवीनुसारच टाकायचं आहे. तर हे सगळं आपण मसाले मिक्स करून घ्यायचे म्हणजे चांगले परतवून घ्यायचे आहेत. तर मी इकडं पाणी गरम करायला ठेवलं होतं. आपल्याला पाणी गरम करूनच वापरायचं आहे. तर थोडंसं पाणी टाकून घेतले मी आणि चांगले आपल्याला ग्रेव्ही ह्याच्यामध्ये भाजून घ्यायची आहे. ही म्हणजे मसाले चांगले भाजून घ्यायचेत. तर बघू शकता छान असं मसाले भाजले गेले आहेत. तर याच्यात बोंबील घालून घेऊया आपण आता आणि आता सगळं एकजीव करून घ्यायचे, मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. परतवून झालं चांगलं की आपल्याला गरमच पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये. तर मी गरम पाणी घालून घेतले. जर तुम्हाला सुक्की भाजी करायची असेल तर थोडंसंच पाणी घालायचं आहे. मी जरा ग्रेव्ही ठेवणार आहे म्हणून मी थोडं जास्त पाणी वापरले. तर भाजी छान शिजू दिलेली आहे मी बघा आणि तयारसुद्धा झालेली आहे. तर पहा दिसते पण छान आणि खायला पण सुंदर झालेली आहे. आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि नंतर मिक्ससुद्धा करून घ्यायचं आहे. ज्यांना आवडत नाही ना तर अशा पद्धतीने केले तर ते सुद्धा आवडीने खातील. तर नक्कीच करून पहा तुम्ही. तर चला पुन्हा एकदा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा हे सांगते तुम्हाला. तर सर्वांना बाय बाय. व्हिडिओ आवडला तर कमेंट करून सांगायला विसरू नका.